हॅलो नमस्कार, कसे आहात? सारिका कांचीच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता इथं बघू शकता आम्ही कुठेतरी बाहेरच चाललोय. तुमच्या लक्षातच आलं असेल. तर आम्ही एका इंटरेस्टिंग ठिकाणी चाललो आहोत. आता हे प्रत्येक सांगलीकरांना तर माहितीच असणार आहे आम्ही कुठे चाललोय ते, कारण 2 दिवस झाले हे चालू आहे. तर प्रत्येक जण इथं येऊन जातच आहे. तर आम्ही आलोय कृष्णामाई महोत्सव बघण्यासाठी. तर गेल्या वर्षीपासून म्हणजे मला तर गेल्या वर्षीपासून माहिती आहे हा महोत्सव असतो. तर दरवर्षी इथं तर बघू शकताय तुम्ही इथं पार्किंगचं सोय आहे. तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. म्हणजे आम्ही जरा लवकरच गेलो होतो तर एवढी गर्दी होती. जसं जसं आरतीचं टाईम होईल ना, म्हणजे 7:30 पावणे 8च्या दरम्यान, तर खूप गर्दी होत होती. तर हे प्रवेशद्वार आहे, बघू शकता इथं पुढं किती छान डेकोरेशन केलेलं आहे आणि एकदम छान वाटत होतं. आणि असं वाटत होतं की म्हणजे कुठेतरी बाहेरच गेल्यासारखं. म्हणजे तीर्थक्षेत्र आहेत ना, हरिद्वार, काशी, बनारसी. तर तिथलं जे मी तर काय केलं नाही, पण व्हिडिओत वगैरे बघितले तर सेम तशीवाली फिलिंग येत होती घाटावरती. तर खूप छान वाटलं. आणि नंतर इथून आम्ही आतमध्ये चाललोय. तर छान असं लाइटिंग वगैरे छान सजावट केली होती आणि लोकांची पण गर्दी भरपूर होती. म्हणजे 2 मिनिटं आलो मी गाडीपासून आलो मला काय करतो? सेल्फी राहिली तिथं. अंजनी येतील उचलून कोणतं. राहुल आणि काजल पण आमच्या सोबत आले होते आणि त्यांनी येताना सेल्फी स्टिक आणली होती व्हिडिओ करण्यासाठी. तर येता येता ते गाडी पार्क करताना ना सेल्फी स्टिकच विसरून आले. मग ह्यांनी म्हटले जा लवकर घेऊन ये जा, कोणतर नेल. तर इथं बघू शकताय तुम्ही आरतीचं ना, आरतीचं सगळं साहित्य होतं. म्हणजे आरतीचं म्हणते मी, ओटी भरायचं सगळं साहित्य होतं तिथं. कृष्णामाईची ओटी भरायचं नारळ, ब्लाऊज पीस आणि हळदी कुंकू वगैरे सगळंच आपल्याला भेटत होतं. आणि सोबत पाण्यामध्ये ना सोडण्यासाठी ना दिवा पण होता. तर ओटीचं काय आम्ही घेतलं ना, आम्ही फक्त दिवेच घेतले तिथून पाण्यात सोडण्यासाठी. तर ती माणूस म्हणत होता 2 देऊ का? तर आम्ही म्हणलं नको नको, आमचं दोघीत एकच आहे, असू देत. मग दिवे घेतले तिथं आम्ही पाण्यात सोडायसाठी आणि चाललो होतो. तर इथं ना म्हणजे कार्यक्रम पण भरपूर होते. म्हणजे गायनाचे कार्यक्रम, गाण्याचे वगैरे, आणि चेअर्स वगैरे लावल्या होत्या. पण म्हटलं चला आधी खाली बघून येऊया, अजून कार्यक्रमाला खूप वेळ होता. तर इथं बघू शकताय मी तर पहिल्यांदाच आले इथं आणि मला वाटतच नाही मी ह्याच्या आधी कधी आली. म्हणजे असं ते वाटतच नव्हतं तो कृष्णामाईचा घाट आहे असं. म्हणजे एकदम असं वेगळं छान वाटत होतं. आणि इथं रांगोळी पण किती छान काढली तुम्ही बघू शकताय, एकदम सुंदर अशी रांगोळी. आणि हे पुढं वेलकम लिहिलेलं आहे आणि समोरच त्रिमुखी गणपती बाप्पांची मूर्ती आहे सुरुवातीलाच. तर बाप्पांच्या दर्शनानं सुरुवात झाली आतमध्ये जायला. तर बघू शकता इथं छान रांगोळी काढली आणि खाली त्यांनी ना कार्ड पण ठेवले होते रांगोळी ज्यांनी काढली त्यांचे. वेलकम लिहिली. आणि इथं जे पण कार्यक्रम होणार आहेत ना, आता कार्यक्रमाचं जे पुढचं शेड्यूल आहे, आरती नंतर जे काही कार्यक्रम जे बाकीचे होणार असतील ना, पूजा वगैरे, तर त्याचं अनाउन्समेंट करत होते तिथं, सांगत होते. आणि आम्ही तिकडेच चाललो होतो नदीकडे, कारण आदल्या दिवशी आमचा दुसरा भाचा प्रवीण गेला होता. तर त्यांनी सांगितलेलं खूप गर्दी होती, त्यामुळे मला ना गर्दीची अगोदरच खूप भीती वाटते. ते गणपती चतुर्थीलाच आम्ही किती गर्दीतून आलो, तुम्ही ते बघितलंच असेल, तेव्हा मी कांचन होतं. त्यामुळे गर्दीमध्ये जायचं मला खूप भीती वाटते. आणि तर बघू शकताय मंदिराला किती छान सजवण्यात आलेलं आहे आणि मंडप पण किती छान प्रकारे ते झुंबर वगैरे लावले आणि ते हँगिंग वगैरे असे खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटत होते, मस्त होतं ते. आणि रात्रीचं असल्यामुळे ना खूप छान वाटत होतं ते. जर तुम्ही अजून पण इथे गेला नाही ना, तर एक वेळ नक्की जाऊन या. अजून 2 दिवस आहे वाटतं ते, मला पण एक्झॅक्टली माहीत नाही, पण छान आहे तिथं, बघण्यासारखं आहे. तर तुम्ही जाऊन या नक्की. आणि इथं हे होम हवन केलेलं होतं, तर त्याच्या पण आम्ही पाया पडलो. आणि इथं पण बघू शकताय अजून मगाची पण रांगोळी छानच होती आणि ही पण छानच आहे. आणि इथं जे कलश आहेत ना पुढं,
मंदिराच्या जे लावलेलं आहे ठेवलेलं आहे तिथं, त्यामुळे तुम्हाला दाखवते. तर हे कलश आहेत ना, यामध्ये ना म्हणजे वेगवेगळ्या नद्यांचं पाणी होतं. तर इथं नाव पण लिहिलेली आहे तिथं नद्यांवरती. आणि इथं बघू शकताय छान असं देवीच्या मुकुटांना साडी वगैरे लावून असं छान सजवलेलं आहे कलशांना. आणि हे जे कलश आहेत यामध्ये ज्या नद्यांचं पाणी आहे ना ते इथं लिहिलंय बघा, बघू शकताय. भीमा, वारणा, भोगावती, दूधगंगा. तर असं होतं तिथं. आणि ते पूजा पण वेगवेगळ्या प्रकारे मांडलेलं आहे. खूप छान कार्यक्रम होत आहे, म्हणजे बघायला पण खूप छान वाटलं. परत शोभायात्रा पण होती, म्हणजे झाली होती ह्याची इथं. आणि बघू शकताय घंट्या आणि हे असं हँगिंगचं ना एकदम छान असं वाटत होतं. हे कृष्णामाई मंदिर आहे आणि आपण ह्या ठिकाणी अगोदर पण आलोय असं वाटतच नव्हतं. आणि इथं बघू शकताय हत्ती किती छान ठेवलं ना. आम्हाला पहिल्यांदा वाटलं की ह्यांनी फोटो काढणार आहेत, तर ह्यांनी काही फोटो काढणार, आम्ही पोच देऊन उभारलो नाही, ह्यांनी फोटोच नाही काढला. मग परत कळलं की ह्यांनी व्हिडिओ करत होते म्हणून. असं झालं. आणि हे बघू शकताय रामांची पण भव्य, श्रीरामांची पण भव्य अशी प्रतिमा इथं तयार केली आहे. आणि पलीकडून जायला येत होतं पण गर्दी खूप होती, त्यामुळे आम्ही शॉर्टकट घेतला होता आणि इथून यायला लागलो होतो. खाली वायरिंगचं पण लई होतं. कांचन म्हणली चला काय नाही होत. आणि जर वेळेस मी जेव्हा भिल ना तेव्हा ती म्हणत असते चला होत आहे काय नाही होत. मग आम्ही इकडल्या साईडनं आलो. तर बघू शकता इथं किती छान डेकोरेशन केलं आहे. असं वाटत होतं की ते पाण्यातच आहे. मला तर पहिल्यांदा लांबून बघितलं ना तर वाटलं की ते पाण्यातच आहे, पण ते पाण्यात नव्हतं, ते घाटाच्या पलीकडे होतं. आणि हा पूल आहे, ह्या पुलाला पण किती छान विद्युत रोषणाई केली आहे बघू शकताय तुम्ही. आणि गर्दी बघा, इथं सिटिंग अरेंजमेंट म्हणजे बसायला सगळ्यांना केलं होतं आरती बघताना. तर इथं सगळेजण अगोदरच येऊन बसलेले आणि आम्हाला जागा भेटेल की नाही वाटत होतं, पण भेटली पुढे. आणि इथं ही महादेवाची बघू शकताय मूर्ती तुम्ही. आणि त्यातून असे कारंजे उडत होते गंगेसारखं. आणि गर्दी बघा अजून तरी व्हायला लागले, गर्दी यायला लागले. आरतीचं टाईम नाही झालं पण आम्हाला जागा भेटली. आणि ते उंचावरून होतं म्हणून एक छान वाटलं, कारण पूर्ण ते आपण बघू शकत होतो आरती केलेली ही. तर सगळेजण इथं बसले होते. आणि इथं ना बरेच जण आपले फॅन होते जे की आरती संपायची वाट बघत होते, आरती संपून कधी आम्ही ह्यांना बोलतोय. गंगेची प्रार्थना करा, त्यांना काही जागा नव्हती, ते शूटिंग करायला पण व्हिडिओ शूट करायला खाली गेले होते. त्यांना लय आवडते व्हिडिओ शूट करायला. तर छान मी पहिल्यांदाच अशी आरती बघितली, म्हणजे कृष्णामाईची, किंवा म्हणजे मी कुठलीच बघितली नाही अशी घाटावरती आरती. तर खूप छान वाटत होतं. म्हणजे आता गंगेची आरती ही अशी रील्सला इंस्टाला व्हिडिओजला बघते, पण पहिल्यांदा मी असं बघितलं होतं. आणि तो अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. म्हणजे मला तर खूप छान वाटलं, मस्त होतं. आणि पिल्या आमच्यापाशी बसला होता पलीकडं, त्याच्याकडे अजून लक्ष होतं सारखं. तर बघू शकता इथं आम्ही तिघजण बसलोय. आणि पिल्या कसं टाळा वाजवते बघा. आणि त्याची मम्मी होती तरी ती आमच्यापाशी बसला होता. तर आता हे खूप म्हणजे लांब होतं जरा आमच्यापासून, तरी पण मी शूट करण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघू शकताय ते त्यांची ती आरती ओवाळायची पद्धत, ते धूपदीप ओवाळायची पद्धत, म्हणजे फुलं व्हायची पद्धत एकदम छान वाटलं. आणि आता ते दिवे आम्ही घेतले होते ना सोडायला, ते सोडायला कांचन आणि काजल गेली होती. आणि पिल्याकडे लक्ष मला ठेवायला सांगितलं होतं, पण तो सारखा इकडे तिकडे पळत होता. आणि अहो म्हणत होते की असू दे येता येते इथंच आहे, तुला हे लक्ष म्हणजे ही करू नको. पण ते लहान आहे त्याच्यामुळे मला ना खूप भीती वाटत होती, त्यामुळे सारखं माझं त्याच्याकडे लक्ष होतं पिल्याकडं. आणि कांचन दोघी खाली गेल्या होत्या. तर नंतर कार्यक्रम झाल्यावर आरती झाल्यावर इथं आपले फॉलोअर्सही भेटले, सबस्क्रायबर्स. तर खूप छान वाटलं त्यांना आम्हाला भेटून. आणि त्या उशीर आमच्याकडे बघत होत्या. नंतर त्यांनी आमच्यासोबत फोटो वगैरे काढले.
आणि भारी वाटलं त्यांना भेटून. नंतर मग इथं काजल आणि कांचन सोडायला गेलेली, इथं बघू शकताय तुम्ही. तर तिथंच होतं म्हणजे सगळा पूजा वगैरे करायचं, तिथं पाठ मांडलेले होते. नंतर गंगेच्या आरती वगैरे करून झाल्या मग त्या सोडायला गेल्या होत्या दोघीजण. मी म्हटलं मला काही जमणार नाही खाली यायला, त्यामुळं मग कांचन म्हटली ठीक आहे मी सोडून येते. तर बघू शकता तिथं सोडायला लागले पाण्यात. कुठे चाललाय? आणि रिटर्नला यायचं म्हटलेलं, पण तिथं आम्हाला एक दत्ताचं मंदिर दिसलं, म्हणजे दत्त महाराजांची मूर्ती होती तिथं. तर छान वाटलं आणि ते आम्ही बघितलंच नव्हतं. मग अचानक दिसले, आम्ही डायरेक्ट तिकडेच जायला लागलो. मग ह्यानी म्हणतो ते कुठं चाललाय, तर म्हटलं तिकडे चाललोय. तर बघू शकताय तुम्ही छान अशी महाराजांची दत्त महाराजांची मूर्ती होती. नंतर आम्ही तिथे पण फोटोज वगैरे काढले. आणि नंतर इथं ना फोटो काढायलाच होतं बहुतेक, कारण सगळे तिथंच फोटो काढत होते. मग तिथं आम्ही फोटो काढले आणि नंतर मग घरी आलो सगळेजण. तर खूप वेळ झाला होता, 10-10:30 वाजले असतील मला वाटते. आणि छान होता कार्यक्रम सगळा, त्या आरती वगैरे मस्त वाटलं. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.